परिचयाचा आहे. आता लक्ष द्या, अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंग एका प्रकरणातला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये काही प्रकरण आहे, काही स्थितीपर प्रकरण आहे, काही उपदेशपर प्रकरण आहे, काही नामपर प्रकरण आहे, काही संतपर प्रकरण आहे, त्यामध्ये काही धरणे कार्याचं प्रकरण आहे. आणि हा अभंग जो आहे तो धरणे कार्याच्या प्रकरणातला आहे. आता धरणे कार्याचं प्रकरण म्हणजे काय, तर एक बीडचा जोशी नावाचा धरणेकरी होता बरं का. अशी म्हणत तुमच्या तिकडं जोशी नावाचा धरणेकरी होता आणि तो भगवान ज्ञानोबाच्या दरबारामध्ये आला. आल्याच्या नंतर त्यांनी ज्ञानोबाच्या दरबारामध्ये धरणं धरलं की मला काय ज्ञान पाहिजे, शास्त्राचं ज्ञान पाहिजे आणि धन पाहिजे. अशी दोन अपेक्षा भगवान ज्ञानोबाच्या दरबारामध्ये त्यांनी येऊन धरल्या. भगवान ज्ञानोबा त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला सांगितलं की बाबा आता तुझा इथं बसून काय उपयोग नाही, आमचा सध्या कोर्ट बंद आहे. तुला जर तुझ्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर देहुला जगद्गुरु तुकोबाराचा अवतार झालेला आहे. जगद्गुरु तुकोबाराकडे तुम्ही जा, त्या ठिकाणी गेले ना तो तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देहुला गेल्याच्या नंतर तुमच्या इच्छा काय होईल, पूर्ण होतील. आणि मग हा जोशी नावाचा धरणेकरी आळंदीहून निघाला आणि देहूच्या रस्त्याला लागला. देहूच्या रस्त्याला जात असताना ज्या ठिकाणी तुकोबाराच्या डोंगरावरती भजन करीत होते, ज्या झाडाखाली बसून जगद्गुरु तुकोबारा भजन करत होते, हा जोशी नावाचा धरणेकरी जाण्याच्या अगोदर तिथे एक प्रकार घडला बरं का. प्रकार असा घडला की एक त्रिवेणी संघामध्ये राहणारा एक सावकार होता. सावकार कळतो तुम्हाला? सावकार कोणाला म्हणतात? जो काय दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घेतो, दुसऱ्याला देतो. हा, जो काय दुसऱ्याला व्याजाने पैसे देतो त्याला सावकार म्हणतात. म्हणजे गडगंज श्रीमंती ज्याच्याकडे आहे अशाला सावकार म्हणतात. परंतु त्या सावकाराला मुलगा नव्हता. श्रीमंती भरपूर होती परंतु मुलगा नसल्यामुळे त्यांनी भगवान ज्ञानोबाला नवस केला की मला जर मुलगा झाला तर मी हिरे माणिक मोत्यांनी भरलेले एक नारळ तुम्हाला काय करेल, समर्पित करेल. आणि मग त्याला कर्म धर्म सहयोगाने मुलगा झाला. भगवान ज्ञानोबाच्या कृपेने मुलगा झाला आणि नवस फेडण्यासाठी तो आळंदीच्या दिशेने निघाला. येत असताना चाकणच्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. भगवान ज्ञानोबा त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की बाबा तू आता आळंदीला येऊ नको, तू तसाच देहुला जा. देहुला जगद्गुरु तुकोबारा आहेत त्यांच्याकडे नारळ समर्पित कर. आणि मग तो तसा देहुला गेला. ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा भजन करीत होते त्या ठिकाणी त्यांनी हे नारळ ठेवलं. नारळ ठेवला आणि तो निघून गेला. जसा सावकार निघून गेला तसा जोशी नावाचा धरणेकरी त्या ठिकाणी आला. त्या धरणेकरांनी पाहिलं की जगद्गुरु तुकोबारा भजन करतात. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. असं भजन जगद्गुरु तुकोबारांचं चालू होतं. चालू असताना जगद्गुरुची तुकोबार आहे रात्रंदिवस ऐक नाही, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवडे, अशी अवस्था जगद्गुरु तुकोबाराची झाली होती. मग त्या जोशी नावाच्या धरणेकरांनी पाहिलं, महाराजाला आवाज दिला की महाराज मला भगवान ज्ञानोबारांनी तुमच्याकडे काय केलंय, पाठवलंय. पाठवलंय म्हणल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराला आनंद झाला की माऊलीने आपल्याकडे गिराईक पाठवले. महाराजाला आनंद झाला. महाराज म्हणले बा कशासाठी पाठवले? त्यांनी सांगितलं माझ्या दोन इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान ज्ञानोबारांनी मला तुमच्याकडे पाठवलंय. कोणत्या दोन इच्छा? तर त्यांनी सांगितलं मला शास्त्राचं ज्ञान पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला धन पाहिजे. बरोबर आहे? शास्त्राचं ज्ञान पाहिजे आणि दुसरी गोष्ट मला धन पाहिजे. आता अशा मागण्या सांगितल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराला त्या दोन्ही मागण्या आवडल्या नाही. पण आता त्याला इथून उठून जाई म्हणतात नव्हतं, कारण गिराईक मोठ्याने पाटील होते बरं का. आणि मोठ्याने जर गिराईक पाटील असेल तर त्याला काही बोलता येत नाही.
मोठ्या माणसाच्या कुत्र्याला सुद्धा हाड म्हणता येत नाही आपल्याकडे म्हणे हा? त्याला आहो हाडा म्हणावं लागतं. आता गरीबाच्या लेकरांनी जर समजा विष्ठा केली बरं का, गरीबाच्या लेकरांनी विष्ठा केली तर आपल्याला त्याची किळस येते. आपण म्हणतो अरे विष्ठा उचलून घे. परंतु मोठ्याच्या लेकरांनी जर शी केली ना, लहान लेकरांनी जर शी केली तर आपल्याला असं म्हणतात नाही की विष्ठा उचलून घे. आपल्याला असं म्हणावं लागतं की पप्प्याने आता हळदीचा गोळा टाकला तेवढा उचलून घ्या विठ्ठला. म्हणजे मोठ्याच्या लेकराला नाव ठेवता नाही हा. आणि म्हणून गिराईक मोठ्याने पाठवलं होतं, त्यामुळे त्याला उठून जाय सुद्धा म्हणता येत नव्हतं. मग जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तुझे शास्त्र ज्ञानाच्या भानगडीत पडला ना, हे काय सोपं नाही. ज्ञान प्राप्त करणं सुद्धा काय सोपं नाही. बरं ज्ञान प्राप्त करशील, परंतु तुझ्याकडे जर नम्रता असेल तर ते ज्ञान शोभून दिसेल. नाही तर नम्रता जर नसेल, ऐक ना, विद्या विनयने संपन्नी, विद्या हे विनयने शोभत असते. आणि नम्रता, विनय म्हणजे नम्रता. जर का नम्रता नसेल तर ते ज्ञान त्याला अहंकार निर्माण करून देतं बरं का. कुठल्याही प्रकारचं ज्ञान असू द्या मला, जर का नम्रता नसेल तर मग ते ज्ञान त्याला अहंकाराच्या तावडीत नेऊन घालतं मारायला. आणि मग अहंकार सोपा नाही. अहंकार सामान्य माणसाच्या नादीत लागत नाही. भगवान ज्ञानोबा म्हणतात नवला अहंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. हा ज्ञानोबा म्हणतात अहंकार सामान्य माणसाच्या नादीत लागत नाही. विशेषण न लगे आज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी. आज्ञाना पाठी लागत नाही तर सज्ञानाच्या पाठीमागं लागतो. आणि म्हणून ज्ञान प्राप्त झालं की माणसाला अहंकार वाटतो. नित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. आणि मग अभिमान झाला की अभिमान यासी गर्भवास. मग पुन्हा पुनरपि जन्म, ऐक नाही असे फेरा चालूच राहतो. मग त्यापुरतं ज्ञान करून तुला करायचं काय बाबा? तू कशाला शास्त्र ज्ञानाच्या भानगडीत पडतोय, कशाला ग्रंथाच्या भानगडीत पडतो? तुला ज्ञान प्राप्त करून जर देवाची प्राप्ती करायची तर देवाच्या प्राप्तीसाठी भजन कर ना, आहे का नाही? आणि नको पडू, आहे का, नको काही पडू ग्रंथाची भरी, आणि शीघ्रवत करी हेच एक. कोणतं एक? देवाची चाळे आळवावे देवा ओस देह. देवा चाड म्हणजे इच्छा. तुला जर देवाची प्राप्ती करायची ना, ज्ञान प्राप्त करून जर तुला काय करायचंय, देवाची प्राप्ती करायची ना, मग देवाच्या प्राप्तीसाठी देवाचं भजन कर ना. सगळ्यात सोपा मार्ग जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला सांगितला. आणि दुसरी त्याची मागणी होती की धनाची. आता धन काय हे सुखदायक आहे का महाराज? धन सुद्धा दुःखदायक आहे. मी सांगत नाही, आता मी सांगितलं तुम्हाला विश्वास येणार नाही, शास्त्राचा पुरावा घेऊन सांगतो. पंचदशिकार सांगतात की धन मिळवताना सुद्धा दुःख आहे, त्याचा सांभाळ करताना सुद्धा दुःख आहे, ते जर हरपलं तरी सुद्धा, खर्च झालं तरी सुद्धा दुःखच आहे ना, आहे का नाही? धनानं मर्जने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखे वये दुःखे दिगार्थान क्लेशकारिण. क्लेशाचं म्हणजे दुःखाचं कारण असलेलं हे धन आहे. अर्जनम म्हणजे धन मिळवताना सुद्धा दुःख आहे. तथैव परिपालन, तसं दुःख परिपालन करताना. नाशे दुःख, खर्च झालं तरी दुःख, वय दुःख म्हणजे हरपलं तरी, आणि असं दुःखाचं कारण म्हणजे धन आहे. आणि असं धन तू ज्ञानोबाकडे मागायला लागला, असं तुकोबा त्याला समजून सांगू लागले. अरे बाबा हे तू धन मागतोय ते नश्वर अशा प्रकारचं आहे. तुका म्हणे धन भाग्य, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत झालं, अशाश्वत अशा प्रकारचं धन आहे. कारण द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग आणि मनोनी संग
खोटा त्याचा, असं तुकोबरा त्याला समजून सांगू लागले की बाबा देवाकडे काय हे धन मागायची गोष्ट आहे का? ही धन ही कोणाकडे मागून मिळत नसते, ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार मिळत असते बरं का. काही गोष्टी आपल्याला प्रारब्धानुसार आहे, काही गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतात आणि काही गोष्टी आपल्याला सहज प्राप्त काही गोष्टी आपल्याला सहज प्राप्त श्वासोश्वास आपल्याला सहज प्राप्त आहे. कोणाला मागायची आवश्यकता आहे का? कोणाला सहज प्राप्त आहे. परंतु काही गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळतात. प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची वाडी, मान, ऐक नाही, तीन गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळतात. अन्न प्रारब्धाने मिळणार. तुम्ही किती प्रयत्न करा, आपण म्हणतो आज बासुंदीची पंग धुकली, अरे त्या नशिबातच नव्हती. कारण ते अन्न हे प्रारब्धाने मिळत असत. अन्न मान, मान ज्याला जेवढा मान मिळायचा तेवढा त्याच्या प्रारब्धाने मिळत असतो. कारण हे तुकोबराचे वाक्य मी माझ्या मनाने सांगत नाही, हे तुकोबरा सांगतात की अन्न मान ज्याला जेवढा मान मिळायचा आहे तेवढा त्याला मान मिळणारच आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यामध्ये बाधा येऊ शकत नाही, कारण हे तुकोबराचे वाक्य आहे. आणि तिसऱ्या तुकोबरा म्हणतात की धन हे ज्याला जेवढं मिळायचंय तेवढं त्याच्या प्रारब्धानेच मिळणार. भाग्य से कम और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिळणार. त्याच्या जर भाग्यात असेल तर त्याला ते दिसतच महाराज, धन प्राप्त होतच. परंतु भाग्यात जर नसेल, अभाग्य पुरुष जर असेल तर त्याला धनाच्या ठिकाणी सुद्धा सर्प, विंचू आणि कोळसे दिसतात. धनाच्या ठिकाणी सुद्धा काय? सर्प, विंचू दिसे. धन अभाग्या कोळसे, अभाग्या पुरुषा धन सर्प विंचू कोळसे दिसे. विठ्ठल म्हणजे जर भाग्यवान पुरुष असेल तर त्याला ते धन दिसतं, परंतु अभाग्य पुरुष जर असेल तर त्याला ते धन मात्र धनाच्या ठिकाणी त्याला सर्प, विंचू आणि कोळसे दिसतात. म्हणून धन हे प्रारब्धाने मिळत असते. भगवान ज्ञानोबा म्हणतात, भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, समृद्धी दाता पैसे घर रिगे. भाग्याचे नि भडसे, मग त्याचं जर भाग्य मोठं असेल आणि त्यांनी जर प्रयत्न करीत असेल तर समृद्धी म्हणजे त्याच्या घरी लक्ष्मी येत असते बरं का. त्याच्या जर भाग्यामध्ये ते धन असेल आणि ते धन भाग्याचं धन, आता तुम्ही म्हणता भाग्य जर असेल तर प्रयत्न करण्याची काय गरज आहे का नाही? आता काही काही किती प्रयत्न करतात मला, परंतु त्याला ते प्राप्त होत किती काय. एखाद्या गोष्टीसाठी काही काही मनुष्य किती काही प्रयत्न करतात. आपल्या सर्वांना उदाहरण, सगळ्यांना अनुभव आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अनेक जण किती काही प्रयत्न करतात, परंतु त्यांना ते प्राप्त होत नाही. का? कारण त्यांच्या भाग्यात नाही. आणि जर भाग्यात असेल तर प्रयत्न चालू ठेवा, तुम्हाला एक ना एक दिवस मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की त्या वेळीचा, त्या प्राप्त होण्याचा टाइम आल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या. त्या गोष्टीचा प्राप्त वेळ आल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही. म्हणून प्रयत्नही माणसाने केले पाहिजे. आणि भाग्यात जर असेल तर प्रयत्न करण्याची काय गरज आहे असं तुम्हाला शंका येईल. परंतु जसं दह्यामध्ये तूप राहतं, परंतु ते प्रयत्न केल्याशिवाय जसं बाहेर येत नाही, तसं आपल्या भाग्यात धन आहे, परंतु ते प्रयत्न केल्याशिवाय, प्रयत्न निमित्त मात्र प्रयत्न केल्याशिवाय ते आपल्याला प्राप्त होत नाही. कारण तुकोबरा म्हणतात की व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. फळ हे संचित कर्म देत असतं, प्रारब्ध कर्म देत असतं.
परंतु व्यवसाय मात्र निमित्ताने करावा. हा, हे निमिष म्हणजे काहीतरी एक निमित्त म्हणून काहीतरी आपण व्यापार केला पाहिजे. आपल्या प्रारब्धात असेल तर आपल्याला प्राप्त होतं. म्हणून मनुष्याने प्रयत्नही केले पाहिजे. म्हणजे भाग्यात आहे म्हणून आपण आळशी व्हायचं असं काही कारण नाही बरं का. भाग्यात जर असेल तर प्रयत्नाशिवाय ते मिळत नाही. म्हणून आपण प्रयत्नही केले पाहिजे. आपलं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर माणसाने प्रयत्न केले पाहिजे. आपलं जर भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण कॅमेऱ्यात फिल्टर लावण्यात फक्त चेहरा चमकतो, आयुष्य नाही. विठाला त्याला समजून सांगू लागले की बाबा हे धनका देवाकडे मागण्याची गोष्ट आहे आणि कोणाकडे मागतो तू, देणारे कोण आहेत, आहे का नाही. आता मागण्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे जे नाही ते मागावं आणि ज्याच्याकडे मागायचंय त्याच्याकडे ते असलं पाहिजे. नाही ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जर आपण मागायला गेलो तर उघड्यापाशी नागडे गेला आणि सरारा घेऊन गेलं, अशी गोष्ट होत नाही ना. म्हणून त्याच्याकडे ते असलं पाहिजे. आपण कैवल्य संभाजी चक्रवर्ती ज्ञानोबराच्या दारात आहे. कैवल्य म्हणजे साक्षात मोक्ष, जो पुरुषार्थ ती चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्ती पंथा जगा देतो, आहे का नाही. कैवल्याचे अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तलवट उगे, असा अधिकार ज्ञानोबराचा. हा, साक्षात कैवल्य मूर्ती म्हणजे कैवल्याचे पुतळे कोण आहेत, ज्ञानोबर आहे. आणि साक्षात कैवल्याचा पुतळा या भूतलावरती अवतीर्ण झाला महाराज. हा, कैवल्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आणि असे असणारे ज्ञानोबर आहे. ज्ञानोबराचा अधिकार काय सामान्य आहे का. मी काय सांगतो, तुकोबाला सांगायला लागले त्याला की बाबा कोणाच्या दरबारामध्ये तू काय मागायला लागला. ज्ञानोबर आहे म्हणजे कोणत्याही बाबतीत पहा महाराज ज्ञानोबर आहे श्रेष्ठचे. कोणत्याही बाबतीत तुम्ही जर ज्ञानाच्या बाबतीत पाहिले तर ज्ञान यांचा गुरु राजा महाराज, आहे का नाही. ज्ञानाच्या बाबतीत ज्ञानांचा राजा, ज्ञानांचा गुरु. राजाच्या बाबतीत राजा महाराज म्हणजे महाराज म्हणजे महाराजाचा सुद्धा राजा ज्ञानोबर आहे. योग्याच्या बाबतीत सुद्धा योग्यांची माऊली ज्ञानोबर आहे. जर अनाथाच्या बाबतीत पाहिलं ते ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. म्हणजे कुठल्याही बाबतीत पहा ज्ञानोबर आहे श्रेष्ठचे महाराज. वेदशास्त्राचा जर विचार केला तर वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई, असं ज्ञानोबराचं वर्णन आहे. आणि भक्ती साधनेच्या बाबतीत जर पाहिलं तर ज्ञानदेव वैष्णव मोठा. हा, ज्ञानदेव वैष्णव मोठा म्हणजे असं असणारं ज्ञानोबराचं श्रेष्ठत्व आहे महाराज. आणि आमचे गुरुवारी सांगत असतात की ज्ञानोबर म्हणजे साक्षात नुसतं ज्ञानोबर आहे नाही, देवापेक्षाही ज्ञानोबर श्रेष्ठ आहे. देवाच्या शब्दामध्ये फक्त देव आहे, परंतु ज्ञानोबराच्या शब्दामध्ये ज्ञानदेव आहे. हा, देवापेक्षाही ज्ञानोबर श्रेष्ठ आहे महाराज. कारण बघा, भगवान परमात्म्याची कृपा झाली तर काय होतं आणि ज्ञानोबराची कृपा झाली तर काय होतं. भगवान परमात्म्याची जर कृपा झाली तर मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपातमहं वंदे परमानंदे माधवम. भगवान परमात्म्याची कृपा झाली तर मुका मनुष्य बोलू शकतो, पांगळा मनुष्य चालू शकतो. भगवान परमात्म्याच्या कृपेने पांगळा मनुष्याला सुद्धा भगवान परमात्मा वागवितो महाराज, आहे का नाही. तुकोबरा म्हणतात ना, वागवी पांगुळा
गुरुजन मंडळी म्हणून म्हणलं बरं का. नाही तर उगा काही 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 असे असतात त्यांच्या जर असे चाली म्हणल्या तर ते म्हणतात महाराजाच चुकलो. लय अवघड असते. मी बी वारं बनवून देत असतो विठाला विठाला. तुका म्हणे त्यांची जाणे कळा वागवी पांबुळा पायन. हे भगवान परमात्म्याची कृपेचं फळ आहे. भगवान परमात्म्याची जर कृपा झाली तर पांगळ्या माणसाला सुद्धा तो वागवतो, मुक्याला बोलवतो. परंतु ज्ञानोबराची जर कृपा झाली चालविली बैसोनिया चालविली बैसोनिया मैसे बताऊं कि बोला बने श्रोते चालविली बिंदी बैसोनिया चालविली बिंदी बैसोनिया चालविली बिंदी बैसोनिया मैसे बताऊं कि बोला बने चालविली बिंदी बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया म्हैशी पत्रामुखी पुत्रामुखी बोलविल्या श्रुती. आहे का नाही. होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमागात रेड्या मुखे वेद बोलविला गर्व तुझ्यांचा हरविला शांत रूपी प्रकटला ज्ञानोबा माझा चालविली जडभिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीच्या सांगती ज्ञानोबा माझा. असं ज्ञानोबाच्या कृपेचं फळ बर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराच्या धरणेकरांना समजून सांगू लागले की बाबा तू कोणाच्या दरबारामध्ये काय मागा लागला. ज्ञानोबाच्या दरबारात तू तिथं धन मागा लागला. त्याने सांगितलं महाराज मी तिथूनही आलो पण तुम्ही इतर जर मला तेच सांगत असेल तर तुमच्या जर देणं होत असलं तर द्या, नाही तर देणं होत नाही म्हणून सांगा. हा ज्ञानोबा त्याला समजून सांगू लागले. ज्ञानोबा त्याला समजून तुकोबा त्याला समजून सांगू लागले की बाबा ज्ञानोबा सुद्धा तुला हे देऊ शकत होते. करी न ते काय नव्हे महाराज परी पाही विध सुदानी. आहे का नाही. ज्ञानोबा तुला देऊ शकत होते आणि तू इथं येऊ नाही ते मागा लागला. परंतु तुला ज्ञानोबांनी का दिलं नाही तर परी पाही बीज सुदानी. तुझं बीज शुद्ध नाही. बीज या शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. बर का. तुझं अंतःकरण शुद्ध नाही असं जगद्गुरु तुकोबा त्याला बोलू लागले. आणि बोलत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणले की तुझ्या ठिकाणी वाईट अशी वासना आहे, या धनाची तू वासना करायला लागला, असा वेडेपणा तू करू नको. आणि असं बोलता बोलता ज्ञानोबा त्याला जगद्गुरु तुकोबा त्याला एक दोन शब्द येडे वाकडी बोलले. हा येडे वाकडे बोलले. तो म्हणला महाराज तुमच्या त्याने देणं होत असलं तर द्या नाही तर देऊ नका. मी चाललो निघून तुम्ही तुमचं घ्या बघू. आहे की नाही. आणि मग असं तो धरणेकरी म्हणा लागला तर नंतर तुकोबाच्या लक्षात आलं की बाबा गिऱ्हाईक ज्ञानोबाने पाठवलेले आणि त्याची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आपण जाऊ दिलं नाही पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला 11 अभंग लिहून दिले. किती 11 अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी त्या धरणेकराला लिहून दिले. कशासाठी. शास्त्राचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी. आणि जे काही सावकारांनी नारळ आणलं होतं कशाचं होतं ते. हा वा वा जागी जागी हिऱ्या माणिक मोत्याचं ते नारळ होतं. आणि ते नारळ जगद्गुरु तुकोबारायांनी ते नारळ घेतलं आणि ते 11 अभंग त्या 11 अभंग शास्त्राचं ज्ञान होण्यासाठी आणि हिऱ्या मोत्याचं नारळ धन मिळवण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला दिलं. आता जेव्हापासून मी हा प्रसंग वाचला ना कृष्णाचा तेव्हापासून मी एक नारळ इथं ठेवत नाही. काय सांगतो तर कोणत्या नारळ काय असं नाही विठायला जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला 11 अभंग आणि नारळ दिलं. देवाचे प्रश्न उचित देवाचे उचित 11 अभंग आणि महाफल त्याग करून गेला असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. त्याला 11 म्हणजे 11 अभंग दिले आणि त्यांनी ते तसं टाकून दिले. तो म्हणला 30-30, 20-20 वर्ष झाले लोक अजून शिकतात आणि अजूनही शिकतात. त्यांना अजून पूर्ण ज्ञान होईना आणि मला 11 अभंग वाचून ज्ञान होणार आहे का.
त्यांनी ते नारळ आणि अभंग तिथे ठेवून दिले. आता मला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. आता लक्ष द्या. तो धरणेकरी आला होता जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला 11 अभंग दिले, नारळ दिलं, पण त्याने तिथे ठेवलं आणि निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराच्या लक्षात आलं की बाबा हा धरणेकरी होता, वाईट मागणी करीत होता, परंतु गिऱ्हाईक ज्ञानोबारांनी पाठवलं होतं. ज्ञानोबारांनी कशासाठी पाठवलं होतं की आपल्याकडे त्याची इच्छा पूर्ण व्हावी, म्हणून ज्ञानोबारांनी ते गिऱ्हाईक आपल्याकडे पाठवलं. परंतु त्याची आपण इच्छा पूर्ण केली, परंतु त्याची झाली नाही. आपण त्याला अभंग दिले, नारळ दिलं, परंतु त्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि उलट आपण नको नको त्याला ते येडी वाकडे शब्द बोललो. आणि नंतर जगद्गुरु तुकोबाराच्या लक्षात आलं की आपण त्याला एक दोन येडी वाकडे शब्द बोललो आणि मग आता गिऱ्हाईक ज्ञानोबारायचं आहे, मग काय करावं. जगद्गुरु तुकोबारा ज्या ठिकाणी भजन करत होते त्या ठिकाणी आळंदीकडे तोंड केलं आणि हात पुढे करून जगद्गुरु तुकोबारा भगवान ज्ञानेश्वर महाराजाला म्हणू लागले की माऊली, तुम्ही आमच्याकडे पाठवलेलं गिऱ्हाईक होतं, आम्ही त्याची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, उलट आमच्याकडून त्याला एक दोन वेडी वाकडे शब्द निघून गेले, म्हणून जे काय माझ्याकडून येडी वाकडी उत्तरे निघून गेली ती मी तुम्हाला क्षमा मागतो की मला काय करा, क्षमा करा. अभंगाच्या पद्धतीने बोलिले गोरे बोलिले भगवान ज्ञानेश्वर महाराजाला विनंती करू लागले की महाराज, माझ्याकडून तुम्ही पाठवलेल्या धरणेकराला काही वेडी वाकडी उत्तर, म्हणजे लेकुरे वेडी वाकडी उत्तरे बोलिली. काय माझ्यासारख्या लेकराकडून तुमच्या त्या धरणेकराला वेडी वाकडी अशी उत्तर बोलल्या गेली, म्हणजे शब्द बोलले गेले. म्हणून आता लेकरू म्हणजे कोण? भगवान ज्ञानोबारायाला आई मानतात जगद्गुरु तुकोबाराय आणि स्वतःविषयी लेकृत्वाचं भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रकट करतात. लेकरू म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला लेकरू म्हणून घेतात. लेकरू म्हणजे कोण? ज्याला आईशिवाय दुसरं काही कळत नाही त्याला लेकरू म्हणतात. जर आई बिगर ते राहत असेल, ते जर कोणत्या खेळण्यामध्ये रमत असेल, ते जर कोणत्या एखाद्या खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये रमत असेल, ते जर मोबाईल मध्ये रमत असेल तर ते लेकरू नाही, ते शहाणं झालं, ते लेकरू नाही. परंतु काही करा, जे आई बिगर राहत नाही त्याला लेकरू म्हणतात. आणि अशी अवस्था जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या ठिकाणी घेतात की म्हणतात तुम्ही लेकरू आहे, तुम्ही आमची माऊली आहे आणि आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला काय करा, क्षमा करा, कारण तुम्ही कसे आहात. अभंगाचं दुसरं चरण. करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, करा क्षमा महाराज तुम्ही
क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध जगद्गुरु तुकोबाराय भगवान ज्ञानेश्वर महाराजाकडे क्षमा मागतात. क्षमा मागतात म्हणजे तुकोबारायचा अधिकार कमी आहे असं नाही बरं का. जगद्गुरु तुकोबाराय भगवान ज्ञानोबारायकडे क्षमा मागतात म्हणजे माऊलीपेक्षा अधिक